उदाहरण नंबर 17, खालील व्यवहारांच्या रोजकीर्द नोंदी दर्शवा. खालील व्यवहारांच्या रोजकीर्द नोंदी दाखवायच्या आहे. नंबर अ. आता अ वेगळा आहे, ब वेगळा आहे. अ मध्ये प्रतिभाग 100 रुपये मूल्य असलेल्या 100 निर्गमित समभागांवर प्रतिभाग रुपये 30 प्रमाणे अंतिम हप्ता मागणी राशी न मिळाल्यामुळे प्रशांत ट्रेडिंग कंपनी लिमिटेडने ते सर्व भाग जप्त आणि ते रुपये 50 प्रतिभाग याप्रमाणे पूर्णदत्त भाग म्हणून पुनर्निर्गमित केले म्हणते. ब. स्वानंद कंपनी लिमिटेडने 1000 समभाग प्रतिभाग रुपये 10 मूल्य असलेले ज्यांचे वरील प्रार्थना आणि आवंटन राशी क्रमशः प्रतिभाग रुपये 2 आणि रुपये 4 प्रमाणे प्राप्त झाली म्हणते. मात्र प्रथम हप्ता मागणीचे प्रतिभाग रुपये 2 प्रमाणे येणे बाकी असल्याने कंपनीने ते सर्व भाग जप्त केले. स्वानंद काय कुठं होतं आपण, स्वानंद कंपनी लिमिटेडने 1000 समभाग प्रतिभाग रुपये 10 मूल्य असलेले ज्यांच्यावरील प्रार्थना आणि आवंटन राशी क्रमशः प्रतिभाग रुपये 2 प्रमाणे येणे बाकी असल्याने कंपनीने ते सर्व भाग जप्त केले आणि प्रतिभाग रुपये 5 याप्रमाणे रुपये 8 परिदत्त म्हणून पुनर्निर्गमित केले म्हणते. आता इथं आपल्याला काय सांगितलं आहे, खालील व्यवहारांच्या रोजकीर्द नोंदी करा. रोजकीर्द नोंदी करायच्या आहे, पण फक्त जप्तीच्या रोजकीर्द नोंदी करायच्या आहे. कोणत्या? जप्तीच्या. उदाहरण नंबर 17, आता अ नंबर जे आहे ते प्रशांत ट्रेडिंग कंपनी लिमिटेडचा आहे आणि ब नंबर जे आहे ते स्वानंद कंपनी लिमिटेडचा आहे. बरोबर आहे. तर मग आपण वर काही लिहायचं नाही, वर लिहायचं उदाहरण नंबर 17 उत्तर. उदाहरण नंबर 17 उत्तर. रोजकीर्द नोंदी लिहायच्या डायरेक्ट, कोणाच्या पुस्तकात वगैरे काही लिहायची गरज नाही. दिनांक डॅश रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता दिनांक, विवरण, खातेपान, नावे, रक्कम, जमा रक्कम. याच्यामध्ये आपण पहिली नोंद करू, म्हणजे अ मधली पहिली. कोणती? अ लिहून घेऊ वाटल्यास इथं अ नंबर आहे ना, अ नंबर मधली पहिली नोंद करू आपण. नंबर 1 पण लिहू शकतो आपण इथं. अ नंबर मधली पहिली बघा काय म्हणते तो, प्रतिभाग 100 रुपये मूल्य असलेल्या 100 निर्गमित समभागावर प्रतिभाग रुपये 30 प्रमाणे अंतिम हप्ता मागणी राशी न मिळाल्यामुळे काय म्हणते, 100 रुपये मूल्य असलेल्या 100 निर्गमित समभागावर 30 रुपये प्रमाणे अंतिम हप्ता मागणी राशी न मिळाल्यामुळे, म्हणजे कोणती राशी मिळाली नाही, 30 रुपये अंतिम हप्त्याचे मिळाले नाही. प्रशांत ट्रेडिंग कंपनी लिमिटेडने ते सर्व भाग काय केले, जप्त केले. पहिले ते भाग जप्त करा लागन. बरोबर. मग जप्त केले, किती भाग जप्त केले, 100. त्याचं मूल्य किती होतं, 100. कोणते पैसे मिळाले नाही, अंतिम हप्ता मागणीचे 30 रुपये मिळाले नाही, म्हणजे 70 रुपये मिळाले. अंतिम हप्ता मागणीचे 30 रुपये मिळाले नाही म्हणते ना, म्हणजे 100 रुपये भागाचं मूल्य आहे, अंतिम हप्त्याचे 30 रुपये मिळाले नाही, तर मग अंतिम हप्ता शेवटचा हप्ता असते, म्हणजे त्याच्या आधीचे किती रुपये मिळाले आपल्याला, 70 रुपये मिळाले. मग आपण काय लिहू, भाग भांडवल खाते नावे, भाग भांडवल खाते नावे, भाग प्रव्याजी खाते नावे, पण प्रव्याजी आहे का याच्यात, कसर खाते जमा, कसर नाही आहे. त्याच्यानंतर भाग जप्ती खाते जमा, जप्ती खाते जमा, आणि ज्या ज्या हप्त्याचे मिळाले नाही त्याचे खाते जमा. कोणत्या हप्त्याचे पैसे मिळाले नाही, भाग अंतिम याचना खाते जमा, भाग अंतिम याचना खाते जमा. भाग जप्ती खाते जमा कोणते, मिळालेले. मग हा का म्हणते 100 रुपये मूल्य असलेले 100 भाग 30 रुपये अंतिम हप्त्याचे मिळाले नाही, म्हणजे 70 रुपये मिळाले. 100 भागाचे
70 रुपये मिळाले, 100 भागाचे 30 रुपये मिळाले नाही, मग 3 शून्य 7 1 7, 3 शून्य 3 1 7,000 रुपये मिळाले आपल्याला, म्हणजे जप्ती खाते जमा किती 7,000 आणि 3,000 मिळाले नाही, असे किती होतात 10,000. इथे काय लिहू आपण, प्रशांत ट्रेडिंग कंपनीने 100 भाग जप्त केल्याबाबत. आता इथं वर कंपनीचं नाव नाही आहे ना, म्हणून आपण इथे लिहिलं प्रशांत कंपनीने. आता दोन, कारण कसं आहे, अ मध्ये कंपनी वेगळी आहे, ब मध्ये कंपनी वेगळी आहे. रोजकिर्द नोंदी एकत्र करायचं, तर मग वर नाव नाही लिहायचं, रोजकिर्द नोंदी लिहायचं, हे तयार करायचं. मग भाग भांडवल खाते नावे, जप्ती डायरेक्ट जप्ती खाते प्रव्याजी कसर नाही आहे म्हणून जप्ती खाते जमा, आणि कोणत्या हप्त्याचे पैसे मिळाले नाही भाग अंतिम याचना खाते जमा झाला. आता याच्यातली दुसरी, कोणामधली, अ मधली दुसरी काय म्हणते तो पुढे चला. आणि ते ₹50 प्रतिभाग याप्रमाणे पूर्णदत्त भाग म्हणून पुनर्निर्गमित केले. 50 रुपयानं ते भाग पुन्हा विकले. किती रुपयाने विकले 50 रुपयानं. ॲक्च्युअल किंमत किती होती त्याची 100. किती रुपयाने विकले 50 रुपयानं. 100 रुपयाचे भाग, 100 रुपये मूल्याचे भाग 50 रुपयानं विकले, म्हणजे 50 रुपये कसर नाही का, बरोबर आहे. 100 रुपयाचे भाग 50 रुपयानं विकले, पुनर्विक्री, कोणती विक्री, पुनर्विक्री केली, मग 50 रुपये कसर नाही का, कसर आहे का उदाहरणात, पहिले कसर होती का, मग कसर कोणत्या नावाने लिहायची, जप्ती खाते. मग कसर कुठं जाते, नावेला. मग भाग पुन्हा विकले तर पैसे येईन आपल्याकडे, बँक खाते नावे, भाग जप्ती खाते नावे, भाग जप्ती खाते नावे, भाग भांडवल आपल्याकडून जाईल म्हणून भाग भांडवल खाते जमा, भाग आपल्याकडून जाणार म्हणून भाग भांडवल खाते जमा, पैसे येणार म्हणून बँक खाते नावे, कमी आले 50 रुपये म्हणून 50 रुपये कसर आहे, भाग जप्ती खाते नावे. कसर पहिले नव्हती ना म्हणून कसर आता येणार नाही, जप्ती खाते येते. आता रक्कम पहा, किती भाग आहे 100, 50 रुपयाने 100 भागाचे किती होते 5,000 मिळणार आपल्याला. 50 रुपयानं 100 भागाचे 5,000 काय आहे, कसर आहे, म्हणजे असे किती होते, हे 10,000. इथे काय लिहू आपण, जप्त केलेले 100 भाग ₹50 प्रतिभाग प्रमाणे, ₹50 प्रतिभाग प्रमाणे पुनर्विक्री केल्याबाबत. आता मी तुम्हाला सांगितलं होतं, काय सांगितलं होतं, जप्त केलेले भाग जर पुनर्विक्री केले तर जप्तीवर झालेला लाभ भांडवल निधीला स्थानांतरित करायचा. तुम्ही तोंडी पण काढू शकता. कसं, जप्ती खाते जमा आहे 7,000, जप्ती खाते नावे आहे 5,000, कुकडे कमी आहे, जमा किती आहे, जप्ती खाते नावे किती आहे, जप्ती खाते नावेला कमी आहे, मग कुठं, सॉरी 3 नंबर लिहू आपण इथं, किती लिहू 3 नंबर, भाग जप्ती खाते नावे. अबे जप्ती खाते जमा नाही का 7, आणि जप्ती खाते नावे किती आहे 5, मग नावेले 2,000 कमी नाही का, मग भाग जप्ती खाते नावे किती 2,000, कोणाला स्थानांतरित करायचे, हे भांडवल निधी खाते जमा, किती रुपये 2,000. म्हणजे जे हा भाग आपण जप्त केले तेव्हा त्याच्यावर आपल्याला ऑलरेडी पैसे किती मिळाले होते 7,000, मग पुन्हा जेव्हा विकले तेव्हा आपल्याला नुकसान किती झालं 5,000, म्हणजे तरी 2,000 रुपये काय झाला, लाभ झाला. मग आपण काय लिहू, जप्त केलेल्या पुनर्विक्रीत, कोणत्या पुनर्विक्रीत भागांवर झालेला लाभ स्थानांतरित केल्याबाबत. जप्तीची नोंद आली फक्त तर एकच नोंद होते, पण जप्ती आणि पुनर्विक्री जर आली, जप्तीची नोंद आली ती एकच नोंद होते,
पण जप्तीन पुनर्विक्री आली तर अजून एक नोंद होते एक्स्ट्राची, कळलं? म्हणजे अच्या किती नोंद झाल्या? 3. आता ब च्या पण 3 नोंदी होईल पहा. ब मध्ये पण पुनर्विक्री आहे का? ब पहा, ब वाचू आपण आता. स्वानंद कंपनी लिमिटेडने 1000 समभाग. आपल्याला जप्ती करताना काय पाहिजे? कोणते पैसे मिळाले, कोणते नाही मिळाले. मिळालेले जप्ती खाते जमा, न मिळालेले त्या त्या हप्त्याचे खाते जमा. बघा, स्वानंद कंपनी लिमिटेडने 1000 समभाग, प्रतिभाग 10 रुपये मूल्य असलेले, ज्याच्यावरील प्रार्थना आणि आवंटन राशी क्रमशः प्रतिभाग 2 रुपये आणि 4 रुपये प्रमाणे प्राप्त झाली म्हणते. पाहता हा काय म्हणते? स्वानंद कंपनी लिमिटेडने 1000 समभाग आहे, 10 रुपये मूल्य आहे त्याचं, प्रार्थना आणि आवंटन राशी म्हणजे प्रार्थना राशी 2 रुपये आणि आवंटन राशी 4 रुपये प्रमाणे प्राप्त झाली. प्राप्त झाली म्हणजे मिळाले ते पैसे. बरं, मात्र प्रथम हप्ता मागणीचे प्रतिभाग रुपये 2, प्रथम हप्ता मागणीचे 2 रुपये प्रमाणे येणे बाकी असल्याने, येणे बाकी असल्याने म्हणजे मिळाले नाही, येणे बाकी असल्याने कंपनीने ते सर्व भाग काय केले? जप्त केले. कोणते पैसे येणे बाकी होते? प्रथम हप्त्याचे. अंतिम हप्ता आला का? अंतिम हप्त्याच्या पहिलेच म्हणजे प्रथम हप्त्यानंतरच ते भाग काय केले? जप्त केले. मग आपल्याला काय पाहिजे? भाग भांडवल खाते नावे, भाग भांडवल खाते नावे. भाग प्रवेजी कसा आहे का? नाही. भाग जप्ती खाते जमा. जप्ती खाते जमा कोणते? मिळालेले. आणि मिळाले कोणते नाही? प्रथम हप्त्याचे. भाग प्रथम याचना खाते जमा. भाग प्रथम याचना खाते जमा. प्रथम याचनेचेच मिळाले नाही. पहा, भाग भांडवल खाते नावे नंतर लिहायचं. भाग जप्ती खाते जमा म्हणजे मिळालेले. मिळाले कोणते आहे? प्रार्थना आणि आवंटन किती आहे? 2 रुपये आणि 4 रुपये 6 रुपये. 1000 भागाचे 6 रुपयानं 6 एक 6000 रुपये मिळाले आपल्याला. आणि प्रथम याचनेचे किती आहे? 2 रुपये. 1000 भागाचे 2 रुपयानं 2000 रुपये आपल्याला मिळाले नाही. किती होते? 2000 ना, हे 6000 होते. म्हणजे 6 आणि 2 8000. मला सांगा, भाग किती जप्त केले? 1000. भागाचं मूल्य किती आहे? 10. 10 गुणिले 1000 10000 आले पाहिजे होते. परंतु इथं कोण 8000 आले? कारण इथं प्रथम हप्त्यानंतरच भाग जप्त केले. अंतिम हप्ता आला का? नाही, म्हणून इथं कमी आले. समजलं? इथं लिहू आपण. स्वानंद कंपनी लिमिटेडने, स्वानंद कंपनी लिमिटेडने 1000 भाग जप्त केल्याबाबत. अरे, प्रथम हप्त्याचे पैसे दिले नाही म्हणून प्रथम हप्त्यानंतरच जप्त केले का नाही? अंतिम हप्ता आहेच नाही याच्यात. म्हणून आपण नोंद काय केली? भागवण खाते नावे, जप्ती खाते जमा, जे मिळाले ते. आणि प्रथम हप्त्याचे मिळाले नाही म्हणून प्रथम हप्ता खाते जमा. अंतिम हप्त्याचं काही सांगितलंच नाही, त्याच्यामुळे इथं काही आलं नाही. पुढे जाऊ. त्याच्यानंतर पाहता, आणि प्रतिभाग रुपये 5 प्रमाणे रुपये 8 परिदत्त म्हणजे 8 रुपये मूल्याचे भाग 5 रुपयानं विकले असं म्हणणं आहे त्याचं. काय म्हणणं आहे त्याचं? 8 रुपये मूल्याचे भाग 5 रुपयानं विकले. काहून 8 रुपयाचे म्हटलं त्यानं? कारण अंतिम हप्ता नाही आहे ना त्याच्यात, म्हणून. मग 5 रुपयानं विकले 8 रुपयाचे भाग. काय म्हणते तो? जप्त केले. आणि प्रतिभाग 5, प्रतिभाग रुपये 5 प्रमाणे 5 रुपयानं विकले. किती रुपये परिदत्त? 8 रुपये परिदत्त. म्हणजे 5 रुपये प्रमाणे विकले. किती रुपयाचे परिदत्त आहे? 8 रुपयाचे. म्हणजे 8 रुपयाचे भाग किती रुपयानं विकले? 5 रुपयानं. म्हणजे 3 रुपये काय आहे? कसर. कसर पहिले आहे काय उदाहरणात? नाही आहे. मग कसर कोणत्या नावाने येते? जप्ती खाते. मग भाग पुन्हा विकू तेव्हा नोंद होते बँक खाते नावे, कसर खाते नावे, पण कसर नाही आहे. म्हणजे कसरच्या ऐवजी भाग जप्ती खाते नावे. भाग विकले म्हणून भाग गेले आपल्याकडून, म्हणून भाग भांडवल खाते जमा. भाग भांडवल खाते जमा. ओके. बँक खाते किती रुपयानं विकले? 5 रुपयानं. 1000 भाग 5 रुपयानं विकले तर किती होते? 5000. कसर किती आहे? 3 रुपये. 3 रुपयानं 1000 भागाचे 3000. 5 आणि 3 8000. ठीक आहे. इथं काय लिहू आपण?
जप्त केलेले 1000 भाग ₹5 प्रमाणे ₹8 परिदत्त म्हणून पुनर्विक्री केल्याबाबत. काय म्हटलं आपण? जप्त केलेले 1000 भाग ₹5 प्रमाणे ₹8 परिदत्त म्हणून, म्हणजे ₹8 त्याची पूर्ण किंमत आहे. काहून ₹8 म्हटली त्यांना माहित आहे? अंतिम हप्ता नव्हता ना त्याच्यात, म्हणून त्यांना पूर्ण रक्कम ₹8 चे भाग ₹5 विकले, म्हणजे म्हणून ₹3 काय कसर आहे, ₹3000. झालं. आता काय सांगितलं मी तुम्हाला की जर जप्त केले भाग आणि पुनर्विक्री केले तर हे जे जप्ती खाते आहे ना, जप्ती खाते जमा किती आहे? 6000. जप्ती खाते नावे किती आहे? 3000. मग नावेला 3000 कमी आहे, तर मग नोंद काय होईल? भाग जप्ती खाते नावे भांडवल निधी खाते जमा. भांडवल निधी खाते जमा. किती रुपये नावेला कमी आहे? 3000. किंवा काय सांगितलं होतं? खातं उघडायचं त्याचं. जसं आता पहा, कोणतं खातं उघडायचं म्हटलं होतं? जप्ती खाते. आता इथं जप्ती खाते डायरेक्ट आलेलं बॅलन्स कोण ट्रान्सफर करू राहिलो आपण? कारण जेवढे भाग विकले जप्त केले ते पूर्णच्या पूर्ण पुनर्विक्री केले म्हणून. मग जप्ती खाते जमा किती आहे? 6000. जप्ती खाते नावे किती आहे? 3000. मग याला जर क्लोज केलं, 6000 6000, 6 मधून 3 गेले 3000. कुठं आलं? जप्ती खात्याच्या नावेला. भाग जप्ती खाते नावे भांडवल निधी खाते जमा. इथं काय लिहू? जप्त केलेल्या पुनर्विक्रीत भागांवर झालेला लाभ स्थानांतरित केल्या. संपलो. 8 मार्काचं उदाहरण आहे. अ आणि ब. अ मध्ये वेगळ्या नोंदी होत, म्हणजे अ वेगळ्या कंपनीच्या पुस्तकात आहे, ब वेगळ्या कंपनीच्या पुस्तकात आहे. जरी वेगवेगळ्या कंपनीच्या पुस्तकात असलं तर आपण वर काय करू? कंपनीचं नाव लिहूच नाही, डायरेक्ट रोजकीर्द नोंदी, दिनांक डॅश रोजी संपणार वर्षाकरिता, दिनांक विवरण, खातेपान, नावे, रक्कम, जमा रक्कम. अ नंबरमध्ये 1 2 3. आता 1 नंबर त्यानं काय म्हटलं आहे? अ मध्ये काय म्हटलं आहे की ₹100 मूल्य असलेले 100 भाग ज्याच्यावर ₹30 अंतिम हप्त्याचे मिळाले नाही. न मिळाल्यामुळे कोणत्या हप्त्याचे? ₹30 अंतिम हप्त्याचे न मिळाल्यामुळे त्याचे भाग काय केले? जप्त केले. मग कोणते पैसे मिळाले नाही? अंतिम हप्त्याचे. मग भागाचे मूल्य किती आहे? 100. 100 रुपयात अंतिम हप्त्याचे ₹30 मिळाले नाही, म्हणजे आधीचे पैसे मिळाले, म्हणजे ₹70 मिळाले ना. ₹30 मिळाले नाही म्हणजे 70 मिळाले ना. ₹30 कोणाचे मिळाले नाही? अंतिम हप्त्याचे, म्हणजे आधीचे पैसे ₹70 मिळाले, अंतिम हप्ता शेवटचा असते ना. मग आपण काय केलं? भागभांडवल खाते नावे भाग जप्ती खाते जमा. भाग प्रवेजी किंवा कसर आले नाही, कारण उदाहरणातच प्रवेजी कसर नाही आहे, म्हणून भागभांडवल खाते नावे भाग जप्ती खाते जमा मिळालेले, आणि भाग अंतिम याचना खाते जमा म्हणजे अंतिम याचनेचे जे मिळाले नाही ते. मग जप्ती खाते जमा कोणते घेतले आपण? 100 भागाचे मिळालेले. मिळाले कोणते? ₹70. मग 100 भागाचे ₹70 किती आले? 7000. अंतिम याचना म्हणजे मिळाले नाही, किती रुपये मिळाले नाही अंतिम याचनेचे? ₹30. 100 भागाचे ₹30 3000 आले. 7 आणि 3 10,000. 100 भागाचे 100 रुपयानं बरोबर 10,000 आले. 100 भागाचे 100 रुपयानं गुणाकार केला, 100 गुणिला 100, 10 100 होते ना. तसे 100 100, 100 गुणिला 100 10,000 होते. त्याच्यानंतर मग ते भाग ₹50 प्रतिभाग प्रमाणे पुनर्विक्री केले. मग ॲक्च्युअल किंमत किती होती? 100. विकले किती रुपयानं? 50 ना. 100 रुपयाचे भाग 50 न विकले म्हणजे ₹50 कसं आहे?
पहिले होती का? नाही. मग हे 50 कसार कोणत्या नावाने लिहायची? जप्ती खाते. बँक खाते नावे भागवणुका जमाची नोंद होते पुनर्विक्रीची. पुन्हा जेव्हा भाग विकतो ना तेव्हा पैसे येते आणि भाग देतो आपण, म्हणजे बँक खाते नावे भागवणूक खाते जमा. पण याच्यावर कसार आहे, म्हणजे पण कसार पहिले नव्हती म्हणून जप्ती खाते. बँक खाते नावे भाग जप्ती खाते नावे भागवणूक खाते जमा, म्हणजे 50 रुपये नुकसान झालं आपलं. मग बँक खाते नावे 50 रुपयानं 100 भागाचे 5000, जप्ती खाते नावे 50 रुपयानं 100 भागाचे 5000, 5 आणि 5 10,000 भागवणूक खाते जमा. मग जप्ती खाते जमा किती होतं? 7000. जप्ती खाते नावे किती आहे? 5000. मग जमा 7000 आहे, नावे किती आहे? 5000. म्हणजे नावे 2000 कमी आहे. भाग जप्ती खाते नावे भांडवल निधी खाते जमा. जप्ती खात्याची शिल्लक भांडवल निधीला स्थानांतरित केल्याबाबत किंवा जप्त केलेल्या पुनर्विक्रीत भागावर झालेला लाभ स्थानांतरित केल्याबाबत. कोणाला स्थानांतरित करतो आपण? तो भांडवल निधीला. त्याच्यानंतर ब तसंच आहे. सांगा कोणाला काही अडचण आहे का? उदाहरण नंबर 18 पहा. उदाहरण नंबर 18. फोटो काढावर यायचा हो आपण. 18. धनंजय इलेक्ट्रॉनिक डुक्कर खाये, लक्ष द्या. धनंजय इलेक्ट्रॉनिक कंपनी लिमिटेडने प्रतिभाग रुपये 10चे असे 500 समभाग जप्त केले म्हणते. काय म्हणते? काय म्हणते? डुक्कर खा म्हणते काय? कुत्रे खा म्हणते. धनंजय इलेक्ट्रॉनिक कंपनी लिमिटेडने प्रतिभाग, तोंडाला पाणी सुटू राहिलं का बे? नाही ना. हां, धनंजय इलेक्ट्रॉनिक कंपनी लिमिटेडने जेवली तू तर बॅगही काढून नाही राहिले, थंडी वाजून राहिले तुला. हां, राहू द्या आता, नको काढू. आता काय फायदा? धनंजय इलेक्ट्रॉनिक कंपनी लिमिटेडने प्रतिभाग रुपये 10चे असे 500 समभाग. अबे खाली पहा ना, माझ्याकडे काय पाहता? खाली पहा ना त्याच्या. धनंजय इलेक्ट्रॉनिक कंपनी लिमिटेडने प्रतिभाग रुपये 10चे असे 500 समभाग जप्त केले, ज्याच्यावर प्रतिभाग रुपये 6 प्रमाणे रक्कम मिळालेली होती. या सर्व भागांच्या पुनर्निर्गमनाच्या संबंधीच्या रोजकीर्द नोंदी द्या. जर ते भाग पूर्णदत्त म्हणून प्रतिभाग रुपये 8 प्रमाणे पुनर्निर्गमित केले तर. नंबर ब. प्रतिभाग रुपये 8 प्रमाणे मागणी करण्यात आलेले म्हणजे याचना केलेले भाग प्रतिभाग रुपये 7 प्रमाणे पुनर्निर्मित केले तर. क. ज्या भागावर प्रतिभाग 7 प्रमाणे मागणी करण्यात आली होती ते भाग प्रतिभाग रुपये 5.50 प्रमाणे पुनर्निर्गमित करण्यात आले. अशा 3 कंडिशन आहे. धनंजय इलेक्ट्रॉनिक कंपनी लिमिटेडने प्रतिभाग रुपये 10चे 500 समभाग जप्त केले म्हणते. बरं झालं. ज्याच्यावर प्रतिभाग रुपये 6 प्रमाणे रक्कम मिळाली होती. म्हणजे 4 रुपये मिळाले नव्हते. ठीक आहे ना. अबे 10 रुपये मूल्याचे 500 भाग आहे ना बे. 6 रुपये रक्कम मिळालेली होती म्हणते, म्हणजे 4 रुपये मिळाले नाही. या सर्व भागाच्या पुनर्निर्गमना संबंधीच्या रोजकीर्द नोंदी द्या असं म्हणते तो. 6 रुपये मिळाले होते, 4 रुपये मिळाले नाही, म्हणजे पहिले जप्तीची नोंद करा लागेल. आहे की नाही? करूया मग. फोटो काढला ना बरोबर.
आता इथं एकच कंपनी आहे, इथं कोणती कंपनी आहे? एकच आहे, धनंजय इलेक्ट्रॉनिक कंपनी. फक्त त्याची पुनर्निर्गमन वेगळं वेगळं सांगितलं आहे, म्हणजे पुनर्विक्री वेगळी वेगळी सांगितली ना. असं अबकडई, कुठं आहे कडई? अबक साहेबे. उदाहरण नंबर 18, धनंजय इच्छा आहे का नाही आहे तुमची? हा, कच्चं कापून खाईन बेटा, तुम्हाला काय वाटते? हा, तुम्हाला काय वाटते? मी व्हेजिटेरियन आहे. हा, तो पिक्चर आला माहिती आहे का तुम्हाला? मार्को पिक्चर आला, मार्को. हा, तोंडानं खाते तो, माणसं खाते, माणसं. होंगे जा. हा, जाऊ द्या आता.